सकाळीच उठलो आणि घेतला कॅमेरा आणि आपला मोबाईल जे स्टँड घेऊन काढले व्हिडिओ. चला आता मी आज तुम्हाला हे माझा छोटंसं ब्लॉग आहे जे तुम्हाला मी दाखवणार आहे माझी फिटनेस जर्नी काय आणि मी किती वर्कआउट करतो आणि काय काय वर्कआउट करतो ते मी तुम्हाला बंद दाखवणार आहे. पाहून सगळं आता सगळं झाली आणि जे आता थोडे आपल्या ढगामुळे हे झाले तसंच सगळं पाहून शकता आपल्या वावरात आलेले होते वानर म्हणजे मी पाहून शकता. त्याच्यानंतर मग आपलं घेतलं जे सकाळचा वर्कआउट असतो ते जे वर्कआउट्सला जे सामान लागतं ते बंद आणलं एका जागी आणून ठेवणं आपलं काम आहे. आता मी मग आपलं जे सपाटे मारायचे होते त्याच्यासाठी पत्र टाकते जे पत्र आणून मी आपल्या ह्या जागी ठेवलं. म्हणजे 2-3 दिवस वर्कआउट नव्हतं केला त्यासाठी ती इकडे तिकडे जाऊन पडलं होतं. तसं आणल्यानंतर आपल्या विटा पाहिल्या आणि विटा आणून ठेवल्या. जे विटा तसंच ठेवल्यानंतर मग आता आपलं पहिला वर्कआउट राहतो आपला सपाटे. जे सपाट्यासाठी पत्तर आणि जे देवाच्या पाया पडलो त्याच्यानं मग आपलं काढलं अंगडे काढल्यानंतर मग पहिली बार आपल्या आणि पहिला वर्कआउट राहतो सपाटे. जे सपाटे मारले आज मारले होते बंदी सपाटे 25 जे पहिला दिवस आहे त्यासाठी सपाटे कमीच ठेवले. 2-3 दिवस झाले वर्कआउट केलं नाही त्यासाठी आता अंग थोडं हे झालं त्यासाठी पहिला दिवसासाठी कमी. मग त्याच्यानंतर मग मारले आपले पुशअप्स. आज पुशअप मारले 15 पुशअप मारल्यानंतर आपलं पुशअप मारताना थोडा टेन्शनच होतं आणि त्याच्यानंतर मग केलं चेस्ट वर्कआउट. हे मी एका आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पाहिलं आहे आणि एका यूट्यूब व्हिडिओमध्ये पाहिलं आहे जे चेस्ट वर्कआउटसाठी खूपच वर्कआउट चांगलं आहे चेस्टचं. मग मी ते वर्कआउट केला आणि त्याच्यानंतर पाहिलं खूपच चेस्टला जी वाटत होती चेस्ट वाढलेली नाही. त्याच्यानंतर मग ट्रायसेप्सचं वर्कआउट केलं. ट्रायसेप्सचं वर्कआउट थोडं विटीनेच केलं. जसं आपल्यापाशी डंबल नाही तर डंबल बनवूया आणि बंद करूया. मग केलं बायसेप्सचं वर्कआउट. बायसेप्सचं वर्कआउट केल्यानंतर मग केला शोल्डर वर्कआउट. हे बी मी आपल्या याच्यामध्येच पाहिलं आहे यूट्यूबमध्ये पाहिलं आणि जे खूपच मला भारी वर्कआउट वाटलं. शोल्डर वर्कआउट नंतर डबल एक हे वर्कआउट नवीन वर्कआउट आहे याचे 5 सेट मारले ना आपलं शोल्डर खूपच तगडे बनते. खूपच आग होती शोल्डर वर्कआउट करताना ते तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर मग आपलं वर्कआउट झाल्यानंतर पाहू शकता आपली बॉडी जे पोज मारली खूपच बाई. सकाळच्या वर्कआउट नंतर मग आपल्या दुपारच्या टायमाला एक झोप असते. झोपायच्या अगोदर तुम्हाला 2 शब्द बोलतो. पाहू शकतात खूपच ऊन आहे मागं. जे पाहू शकतात मी एका सावलीच्या झाडाखाली बसलो आहे आणि तुम्ही पाहू शकता खूपच ऊन आहे. हे उन्हाचे दिवस आहे तर खूपच ऊन म्हणजे एक झोप घ्यायला पाहिजे म्हणजे बॉडीला थोडा. मग दिवसभरचं काम नंतर मग आपल्या संध्याकाळच्या वर्कआउटला आलो आपण इथे. पाहू शकतात खूप अंदाज 10 वाजले होते मला आता दिवसभरचं काम केलं आणि जे आपले जे काम होते शेतीचे काम नाही ते घरचे काम असते ते खूप केल्यानंतर मग आपले वाजले मला आज 10 वर्कआउटला. पाहू शकतो खूपच अंधार आहे. आपली बॉडी बी पाहू शकता आता व्यायाम नाही केला त्यासाठी बॉडी थोडीशी डाऊन आहे. आता व्यायाम केला जशी पंप मारते बॉडी आपली बी. पाहू शकता सिक्स बंद हे झाले आपली बॅक बी पाहू शकता तुम्ही. आता तुम्हाला वर्कआउट केल्यानंतर डबल मी व्हिडिओ दाखवतो त्याच्यामध्ये कशी आत्ता पहा बॉडी कशी आणि वर्कआउट केल्यानंतर काय बॉडी आणि ते पहा. खूपच अंधार आहे जे पाहू शकता तुम्ही. बंदीकडे अंधारच अंधार आहे आणि एक गावाला एकलाच एक कोणीच नाही सोबती. आज एकलाच वर्कआउट करायला लागतो मला इथं. ते तुम्हाला सांगतो आणि वर्कआउटच्या नंतर ते जे बॉडी पंप होईल ते बी तुम्हाला दाखवतो. मी ते अगलेच चांगल्या अच्छेसे ब्लॉगमध्ये आणि एक भाऊला आपल्या लाईक करा आणि व्हिडिओ कसा लागला आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला ते कमेंटमध्ये आणि